गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज माझा डॉक्टर्स अपॉइंटमेंट आहे, तर म्हणून मी देवासमोर येऊन बसली आहे. थोडं प्रार्थना करते आहे की सगळे रिझल्ट्स वगैरे ठीक येऊन दे. डॉक्टरांकडे जाऊया आता. आय एम ऑन माय वे टू द क्लिनिक. हा आहे माझा डॉक्टर्स क्लिनिक आणि असं असतं इथे US मधले क्लिनिक्स. स्पेशियस आहे, क्लीन आहे आणि आधी ते आपल्याला भरायला एक फॉर्म देतात, ते भरून वगैरे त्यांना द्यायचं असतं आणि फॉर्म भरून झाल्यावर मग नर्स येते. थोडा वेळ 5-10 मिनटं बसावं लागतं. मग नर्स येऊन आपल्याला आत घेऊन जातात. मी इथे वेलनेस वुमन व्हिजिटसाठी आली आहे. आज माझं ॲन्युअल व्हिजिट असं चाललं आहे. आज माझा आजचा दिवस. हे बघा, एका पेशंट रूमच्या आत असं असतं. आधी नर्स येतात आणि मग डॉक्टर येऊन भेटतात आपल्याला. चला, डॉक्टर व्हिजिट खूपच सक्सेसफुल होतं. घरी येऊन मला ॲक्च्युली गरम वाटायला लागलं. कोण सांगणार की विंटर चालू आहे. बाहेर बघा, इतकं सुंदर वेदर. स्नो पण पूर्णपणे मेल्ट झाला आहे. बस मनाला पण छान वाटतं असं वेदर बघून. चला, लंचची तयारी करूया. तर कालच मेथी आणलेलं खूप इंडियन स्टोअरमधनं. तर हे बघा, अशी आहे मेथी. ऑलमोस्ट 3 बंचेस आहेत. तर ह्याला मस्त धुवून साफ करून कापून ह्याचे पराठे आणि मेथी मटर मलाई असं बनवायचा विचार आहे. हे जे पालेभाजी आहेत लगेच प्रिपेअर करावं लागतं, नाहीतर ते फ्रीजमध्ये ठेवतं खराब होऊन जातात. तर 1 किंवा मॅक्झिमम 2 दिवस राहतं फ्रेश. मग त्याच्यानंतर थोडंसं विल्ट व्हायला लागतं. मेथी पराठा किंवा थेपला हे फॅमिलीमध्ये सगळ्यांना आवडतं आणि मेथी मटर मलाई विथ पनीर हे पण आवडतं. तर हे 2 गोष्टी मी करणार आहे आज. आणि ह्याच्याबरोबर मी टोमॅटो आणि ऑनियनचं स्वीट अँड सॉर चटणी पण करते. कॅमेरा कुठे ठेवावं हेच कळे ना. ते पराठा बनवताना कॅमेरा पकडायला पण येत नाही, पण मला तुम्हाला दाखवायचं होतं सगळा प्रोसेस. मी काय एक्सपर्ट नाही आहे ह्याच्यामध्ये, बट जे काय मला येतं तसं मी बनवते. हे बघा, एवढे सर्व झाले आणि हे चटणी रेडी होती आहे. झालं सगळं जेवण तयार आणि हा माझा लंच आहे आजचा. आणि मला हे खूप आवडतं. Few moments later. रात्री मी मेथी मटर मलाई करणार होते, पण मला इतका कंटाळा आला आणि असं वाटलं कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी चांगलं खाऊन यावं. तर मी आपले झटपट रेडी झाले आणि हा एक जॅकेट घातला आणि निघालो घरात. तर मी आणि माझं नवरा आम्ही दोघंही आता एका रेस्टॉरंटला चाललो आहे. त्याचं नाव आहे तबला. तर तिथे मी ऐकलं आहे डोसा वगैरे छान मिळतं. मेनलीचं साऊथ इंडियन रेस्टॉरंट. तर आम्ही आता तिथे निघालो आहे. तर बघूया कसं आहे तिकडचं जेवण. ओके, असं दिसतं स्ट्रिप मॉल. याला स्ट्रिप मॉल म्हणतात, जिथे सगळी दुकानं अशी असतात एकत्र. आणि आम्ही आता इथे आलो आहे. तर मी इथे मेनली मसाला डोसा खायला आली आहे आणि माझा नवरा ऑनियन उत्तप्पा. अरे वा, ह्यांच्या मेनूमध्ये साबुदाणा वडा दिसतोय. मला इतकं आवडतं साबुदाणा वडा. आणि आम्ही डोसाचा ऑर्डर दिला आणि 15 मिनटं लागले त्यांना डोसा आणायला. आणि आत बघा फिलिंग आणि काहीतरी चटणी पावडर पण घातलं आहे त्यांनी आत. आणि एकदम क्रिस्प आणि परफेक्ट डोसा आहे. 2 चटणी आणि सांबार बरोबर त्यांनी सर्व केलं आहे. माझं एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजलंच असेल की किती छान होता डोसा हा. हे बघा, हे आहे फिल्टर कॉफी. चला, आफ्टर सम वेट उत्तप्पा पण सर्व केलं त्यांनी आणि हे पण दिसायला खूप छान दिसतंय. आम्ही आलेलो डोसा खायला, पण ते साबुदाणा वडा बघून राहवलं नाही आणि ते पण ऑर्डर केलं आम्ही. आता एवढं सगळं कसं खाणार मला माहीत नाही, पण ऑर्डर तर केलं आहे. तर बघूया आणि उरलं ते घरी घेऊन जाऊ. बघितलं कसं मस्त मोठा साईज आहे. आणि माझं ह्याच्यामध्ये सर्वात फेवरेट आहे दही, जे पुण्यामध्ये कसं सर्व करतात स्वीट दही बरोबर. तर इथे पण त्यांनी तसंच सर्व केलं आहे आणि कोकोनट चटणी पण दिली आहे त्यांनी. आणि ह्याच्याबरोबर फिल्टर कॉफी. मस्तच. खाऊन पिऊन झालं आणि आम्ही निघालो तिकडनं. तर गाडीमध्ये बसायच्या आधी आम्हाला हे स्टोअर क्लोजिंग सेल दिसला, तर आम्ही इथे आलो बघायला काय आहे सेलवर. आम्ही आत येऊन बघितलं तर 50% एंटायर स्टोअर असं होतं, पण काही उपयोगच नाही आहे सेलचं. कारण का ह्याच्यापेक्षा स्वस्त तर ॲमेझॉनमध्ये मिळतं आपल्याला. तर आम्ही काहीच नाही घेतलं आणि तसंच बाहेर आलो. तर आम्ही घरी पोचलो, पटापटा चेंज केलं आणि जिमला आलो. हा बघा, मुलगा टाईमपास करतो आहे फोनवर. हे बघा, मी वॉकसाठी आली आता. संध्याकाळी डोसा आणि साबुदाणा वडा एकदम खूपच मस्त आणि टेस्टी होता. तर म्हटलं आता थोडं वॉक करून घेऊ. आणि अजून एक मला दाखवायचं आहे. बघा, मला काहीतरी सुजल्यासारखं झालं आहे. मला माहीत नाही हे ड्रायनेसमुळे झालं आहे का काय, पण थोडंसं असं जळजळ पण होतं आहे. तर नो आयडिया. तुम्हाला दिसतं आहे का तिथे असं लाल लाल झालेलं? तर सध्या मी सटाफिल घालते आहे, पण त्यांनी काही उपयोग होत नाही आहे. तर थँक्स. बघा, हे आहे गप्पा टप्पा मारायचा ग्रुप. अजून एक गप्पा टप्पा चालू आहे तिथे. चला, झाला माझं एक्सरसाइज कंप्लीट. तर आपण उद्या भेटूया. थँक्यू.